हाय, वेलकम बॅक टू हॅलो सायली. आणि नेहमीप्रमाणे हॅलो सायलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज कसला व्हिडिओ असणार आहे? आम्ही आज खूप दिवसांनी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहोत आणि एवढी भारी रेसिपी आहे ना, ती तुम्हाला खरंच खूप आवडेल. मला वाटत नाहीये की तुम्ही कधी बनवली असेल ती रेसिपी. मी तुम्हाला एक हिंट देते की आपण बनवणार आहे आज पराठे. पण कशाचे तर ते तुम्हाला मी दाखवणार आहोत. आता तुम्ही बटाट्याचे पराठे खाल्ले असतील आतापर्यंत, कोबीचे खाल्ले असतील, फ्लॉवरचे खाल्ले असतील, पनीरचे पराठे खाल्ले असतील, पण आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत कच्च्या पपईचे पराठे. आजकाल कच्च्या पपईचा युजही जास्त करायला लागलेत लोक. जी लोक कच्ची पपई खात नाहीत, म्हणजे सॅलड खात नाहीत, भाजी खात नाहीत, ज्यांना आवडत नाही, त्यांच्यासाठी ही पराठ्यांची रेसिपी खरंच खूप छान आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता. चला तर मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. ज्यांना कच्च्या पपईची भाजी नाही आवडत, ज्यांना कच्च्या पपईचं सॅलड नाही आवडत, त्यांच्यासाठी ही पराठ्यांची रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. आणि ज्यांना कोणाला डायबिटीस असेल ना, तर त्यांनी खरंच हे पपईचे पराठे नक्की खा. आणि आम्ही डेली पपईची भाजी बनवतो, कच्च्या पपईची. तर खरंच तुम्ही सुद्धा बनवा, त्याची सुद्धा आम्ही तुम्हाला रेसिपी नक्कीच दाखवू. आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. आमचे रोजचे रुटीन, तुम्ही म्हणता ना तुम्ही दोघी स्लिम कशा आहात, तर आमचं डाएट, आमचं रुटीन, ते सगळं तुम्हाला आम्ही शेअर करणारच आहोत. प्रत्येक व्हिडिओ आमचा वेगळा असणार आहे आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओ आपला बघत जा. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करत जा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपले बघत जा. कधी रेसिपीच असणार आहे, कधी घरातली एन्जॉय, असं वेगवेगळे असतात, तुम्हाला तर माहितीच आहे. चला तर मग आपण कच्च्या पपईचे पराठे आता बनवायला सुरुवात करूया. हे बघा आमचा अर्जुन पण खातो बरं का पराठे. अर्जुनला पराठे खूप आवडतात. एकदम त्याला टेस्टी टेस्टी जेवण लागतं तेव्हा तो खातो. तुम्हाला जर हवे असतील तर अर्जुनचेही व्हिडिओ आम्ही दाखवत जाऊ तुम्हाला, म्हणजे त्याचं डाएट, त्याचं रुटीन, तेही व्हिडिओज आम्ही दाखवत जाऊ. जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण लहान मुलांचे पण डाएट इतके छान छान आहेत ना, आणि आमच्या अर्जुनला असं टेस्टी टेस्टी खायला आवडतं. तर मी वेगळं वेगळं ट्राय करत असते त्याच्यासाठी, तर तेही तुम्हाला कधीतरी दाखवेन. हो, पण अजून तो 10 महिन्याच झाले. अजून आम्ही त्याला मीठ आणि मसाल्याचे पदार्थ जास्त देत नाहीयेत. कधीतरी असे पराठे बनवले तर सुकून देतो, तो खातो. म्हणजे तो आम्ही खात असलो ना की मग तो येतो जवळ. आम्ही त्याला थोडं टेस्टिंगला देतो, तर त्याला खूप आवडतं आणि खूप टेस्टी आहे बघा तो त्याच्या डॅडू सारखा. हा, डॅडूला सुद्धा टेस्टी टेस्टी जेवण लागतं आहे ना बाबू. तसंच आहे हा आमचा बाबू, अर्जुन बाबू. चला आता आपण पराठे बनवायला चालू करूया. तुम्ही आता पराठ्यांची रेसिपी तर बघणारच आहात, पण पराठे खायचे कशासोबत, तर ती एकदम सिक्रेट रेसिपी आहे, सिक्रेट चटणी आहे, जी तुम्हाला पराठे झाल्यानंतर मी दाखवणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला एक महत्वाची मी टिप देणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण थोडंही काही मिस नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावंच लागणार आहे. ही आहे आपली कच्ची पपई. आता अगोदर ह्याचं साल काढायचं आणि मग आपल्याला ती छान किसून घ्यायची. आणि पपई सगळीकडे अवेलेबल असतं मार्केटला, पण तुम्ही भाजी मार्केटला गेला तर तुम्हाला नक्कीच त्याची पपई मिळेल. कुठेही अवेलेबल असते ती भाजी मार्केटमध्ये. हा, पपईचे पराठे. अजून कोणते पराठे आईला? बटाट्याचे पराठे. मग आमचा टिफिन पूर्ण फिनिश होतो बरं का तेव्हा. हे बघा, पपई कट केल्यानंतर याच्यामध्ये बिया असतात, हे व्हाईट असतं, तर ते आपल्याला आता काढायचं आहे. असं हे चांगलं चमच्याने खरडून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पपई पटकन किसून घेता येते. आमच्या आईला जसं आम्ही तुम्हाला टिफिनचा व्हिडिओ शेअर करणार आहोत तुमच्यापर्यंत. कारण आमच्या आईल्यासारखे जे असणार आहेत गुड गर्ल, हे असे टिफिन सगळे फिनिश करतात है ना बाबू. आमच्या आईला बटाट्याचे पराठे पण फार आवडतात. आठवड्यातून एकदा तिला पाहिजेच असतात. आणि खरं सांगू, आमच्या आईला भाजी चपाती सुद्धा डब्याला नेते बरं का, कारण ती सुद्धा तिला खूप आवडते. आणि मध्ये मध्ये आम्ही तिला भाजी चपाती सुद्धा देतो डब्याला. मध्ये मध्ये म्हणजे आजकाल रेग्युलरली भाजी चपातीच देतो आणि कधीतरी पराठे. आमच्या घरात ऑलरेडी सगळे हेल्थ कॉन्शियस आहेत, त्याच्यामुळे ती पण तशीच बनली आहे. ती जर तिने सकाळी म्हणजे दुपारी भाजी चपाती खाल्ली ना, तर ती रात्री भाजी आणि भाकरी खाते रात्री. म्हणजे असं पण नाहीये की ती लहान आहे मग ती भाकरी नाही खात, हा पण प्रकार तिच्याकडे नाहीये. तिला ती लहानपणापासूनच सवय लागली आहे. इनफॅक्ट तिला बाहेरचं बर्गर, पिझ्झा वगैरे ते असतं ना, ते सुद्धा नाही आवडत. तिला फास्ट फूड मध्ये फक्त वडापाव आवडतो, पावभाजी आवडते आणि फ्रेंच फ्राईज आवडतात.
ते पण आम्ही खूप कमी खातो आणि काही असेल ना तर घरीच बनवतो आम्ही. आणि आमच्या आईला ना तेलकट वगैरे अजिबात खायला आवडत नाही बरं का. खरंच खूप हेल्दी खाते ती आणि आमच्या घरामध्ये सगळेच आम्ही हेल्दी खातो. हा, त्याच्यामुळे तिला तीच सवय लागली आहे. तिला चिप्स वगैरे पण आवडत नाही. म्हणजे टिफिनला ती अगोदर मागायची, तिच्या फ्रेंड्स आणतात ना म्हणून ती पण मागायची. तर तिला एक रूल बनवलेला मी, महिन्यातून एकदा तुला देणार चिप्स. मग ती पण मागायची नाही, तिला माहिती की एका महिन्याने देणार आहे, मग ती पण शांत बसायची. आणि तिला फक्त दुसऱ्या मुलींचं बघते म्हणून तिला न्यायला आवडतं. बस. ती खरंच तेलकट असं जास्त काही खात नाहीये. तिला आपलं नॉर्मल भाजी चपाती ती आणि परोटा हे फार आवडतात. आम्ही तिला बिस्किट चॉकलेट हे सगळं जास्त देत नाही. तिला आईस्क्रीम फार आवडते, तर आम्ही उन्हाळ्यामध्ये तिच्यासाठी आणायचं रोज आईस्क्रीम. घरी पण बनवायचो आणि बाहेरून पण कधी आणायचो. मुळात तिने ना आईस्क्रीम पण कधी जास्त खाल्ली नाही. तिला टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम होता, मग आम्ही तिचं टॉन्सिल्सचं ऑपरेशन केलं डिसेंबरमध्ये. मग टॉन्सिल्स आणि ॲडेनॉइडचा तिला त्रास होता, मग ते ऑपरेशन केल्यानंतर ती आईस्क्रीम खायला लागली. नाहीतर तिने आईस्क्रीम पण कधी जास्त खाल्ली नव्हती. म्हणून तिची बॉडी ना आतून पण स्ट्रॉंग बनली. कारण 5 वर्षापर्यंत मुलांना आपण जेवढं बाहेरचं कमी देऊ ना तर तेवढी त्यांची आतले बॉडी पण चांगली बनते. आणि ती एवढी हेल्दी दिसते, बारीक, पण ती कडक आहे बरं का. काटक आहे. कडक पैलवान आहे तो आमचा. काडी पैलवान असते बघ कशी गुल्लू गालामध्ये. आणि खरं सांगू, तिला आम्ही 2 वर्षापर्यंत अजिबात चॉकलेट बिस्किट काही सुद्धा दिलेलं नव्हतं ती लहान असताना. त्याच्यामुळे तिला ते जास्त आवडत नाहीये आणि आम्ही जास्त देत नाही. आमच्या घरामध्ये नॉर्मली आम्ही जे खातो तेच ती सुद्धा खाते. छोटी असते तरी तिच्यासाठी आम्ही आलं काहीच बनवत नाही. है ना बाबू? आमची बुलगळ आहे बाव आमची. पपई किसून झालेली आहे आता ही. आणि आता आपल्याला मी दाखवते काय काय लागणार आहे. सगळ्यात पहिलं तर हे गव्हाचं पीठ पराठ्यांसाठी, आणि त्याच्यानंतर हे बेसन पीठ आहे. ह्याच्याने कलर खूप छान येतो पराठ्यांना आणि सॉफ्टही होतात. ही आहे कोथिंबीर, आणि ही आलं लसूण आणि 4 हिरवी मिरचीची पेस्ट आहे. आणि हे सगळे मसाले जे आपण बेसिक मसाले टाकतो पराठ्यामध्ये, म्हणजे मीठ, हळद, हा गरम मसाला, धना पावडर आणि ही जिरा पावडर. बस एवढंच टाकायचं आपल्याला, एक्स्ट्राचं काही टाकायचं नाही. आता आपण हे म्हणजे पराठे बनवणार आहोत, म्हणजे खूप मस्त होतात आणि आता आपण बनवूया. चला आपण आता पराठे बनवायला सुरुवात करूया. सगळं घ्यायचं आणि ह्या पराठीमध्ये मिक्स करायचं, मस्त पीठ मारायचं आणि पराठे बनवायचे. पहिली पपईचा पराठा आहे, त्याच्यामुळे पपई पहिली. असं नाही ग बाबू. आता हे सगळं आमच्या आईला सुद्धा बघते, कारण खरंच लहानपणापासून जे बघतात ना मग मोठ्यापर्यंत त्यांना इच्छा जात. तिला आवडतं पण असं वेगळं वेगळं बनवायला. ती सुद्धा बनवते काय काय. ही कोथिंबीर, ही आलं लसूणची पेस्ट, ही नाही हा, आणि हे मसाले सगळे पण सगळं टाकूया. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, मला टिफिनसाठी नाही देणार आहे, सगळे आम्ही फॅमिली खाणार आहोत. येस राईट. तर हे मसाले ना पहिले याला अगोदर मस्त लावून घ्यायचे असे, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतं. मग आत्ताच खाऊशी वाटते. तोंडाला पाणी आलं. तोंडाला पाणी सुटलंय, एकदा पपईला पण पाणी सुटलंय. हे तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला, जेवायला सुद्धा बनवू शकता. गव्हाचं पीठ असतं त्याच्यात. आताच मला पाणी सुटलंय, तर खाताना कसं किती खाईल? हो, किती खाशील तू? 4, 5, 6. आपण आईला खाताना किती खाते. तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय, तुला भूकही लागले ना बाबू. आणि मस्त दिसते नाही. हे सगळं आपण पीठ, एवढं पीठ आपण ह्याच्यात टाकूया, म्हणजे हळूहळू टाकायचं. येस, एकदम जास्त नाही टाकायचं. हळूहळू. आपण पाणी घेऊया. जसं आपण चपातीचं पीठ बनवतो तसंच आहे, सिंपल आहे. आमच्या आईला चपाती सुद्धा बनवते, भाकरी सुद्धा बनवते. आमच्या रोज संध्याकाळी भाकरी असतात. छान बनवते बरं का ती. भाकरी पण अशा मस्त गोल गोल बनवते, चपात्या पण मोठ्या गोल बनवते, मोठ्या माणसासारख्या. तिला कधी कधी फिनिशिंग देते मी, पण ती बऱ्यापैकी छान बनवते.
आणि एवढीशी पिटुकली आमच्या आईला तरी सुद्धा बनवते, म्हणजे छानच वाटणार की नाही? हो चालेल, तर मी काय करेन? काय काय बनवशील खरंच ना. आणि तिला इंटरेस्ट आहे. ती सिनियर केजी ला होती ना, तर तेव्हा टिफिनला ती स्ट्रॉबेरी न्यायची. तेव्हा 2-3 तासाची तिची स्कूल असायची ना, मग ती स्ट्रॉबेरी न्यायची, तर एकटी ती स्ट्रॉबेरी कापणार आणि त्याचे छान छान पीसेस बनवणार, मग ते टूथपिक मध्ये असं टाकणार आणि छान घेऊन जायची टिफिनला. म्हटलं वा वा, तिचा म्हणजे शॉप ती स्वतः पूर्ण करते. असं नाही की मम्मा मला हे असं बनवून दे, तू असं स्टायलिश जरा बनवून दे, तसं काही नाही. सगळे फॅन्सी आयटम ती ट्राय करते बनवायला. आणि ती असं नाही का ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तिला अभ्यासामध्ये सुद्धा फार इंटरेस्ट आहे. अभ्यास. ड्रॉइंग तर मी एवढी चांगली करते ना. खरंच आमच्या आईची ड्रॉइंग फार छान आहे. एक दिवशी आम्ही तुम्हाला नक्कीच तिचं ड्रॉइंग कसं व्हिडिओ दाखवू. तिला गोल्ड मेडल मिळाले ड्रॉइंग मध्ये. आणि ती रोज टीचरकडून स्टार घेऊन येते हातावर. एवढी गुडगण आहे आमची आई, आहे ना बाबू? आणि त्या दिवशी तर मी एवढी मस्त ड्रॉइंग केली की टीचरने इकडे पण स्टार, तिथे पण. हो. लहान मुलांना आपण एन्करेज केलं ना, तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते त्यांचं कौशल्य दाखवतातच आपल्याला. म्हणून मुलांना नेहमी आपण एन्करेज करायचं असतं. त्यांची स्तुती केली की मग ती गोष्ट ते परत ट्राय करतात. म्हणून आम्ही तिला एन्करेज करत असतो आणि मग ती पण वेगळ्या वेगळ्या गोष्टी ट्राय करते. तर बघा, आता आपला पराठा होणारच आहे. तर ह्याची पुढची रेसिपी मी तुम्हाला आता सांगते. आता आपण हे पीठ चांगलं मळायचं, एकदा थोडंसं पाणी टाकायचं बस. आणि मग त्याला म्हणजे तवा घ्यायचा, छोटे छोटे पीस करायचे, तवा घ्यायचा, त्याच्यावर असं टाकायचं आणि तव्यावर टाकायचं. तुम्हाला सांगते आणि मग नेहमी बघत असते आणि मग ना आम्ही ती पण त्याच्यावरतून टाकायचं. आमची गुणी आहे, पण एवढी पण गुणी नाहीये बरं का. तर आता आपण सगळ्यात एक नंबर आहे बरं का ती. रडण्यात पण एक नंबर आहे. काय अहिल्या? हाती फार आहे. हट्ट पण जरा कमी करायचं आहे, पण ठीक आहे, आता लहान आहे म्हणून आम्ही घेतो समजून. टाक, माझ्या हातावरती टाक. तर आता आपण तेल नाही तर तुम्हाला वाटेल काय तुमच्या मुलीच हट्ट करतात, रडतात, आईला किती छान आहे, आईला किती गुण आहे. असं नाही बरं का, तुमच्या मुलांना ह्याच्यावरून अजिबात बोलू नका. इकडे सारखीच परिस्थिती आहे. आणि मला जेवण बनवण्यात ते खूपच शौक आहे. हो, खूपच इंटरेस्ट आहे. जेवण आणि ड्रॉइंग तर मला खूपच आणि डान्स आणि जिम्नॅस्टिक्स. जिम्नॅस्टिक, डान्स, जेवण, ड्रॉइंग त्याच्यामध्ये लई. आणि अर्जुनला रडवण्यामध्ये पण तिला हा बस. अर्जुन खेळत असेल ना तर जाईल, त्याची पप्पी घेईल, त्याला आवडेल, घट्ट पकडेल आणि रडवेल. त्याच्यात काय इंटरेस्ट. आणि अजून पप्पी घेणार. गोळे बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला बस फक्त पराठे लाटायचे. एकीकडे तवा ठेवलाय. हे घेतले आहेत तीळ, लाटताना त्याच्यावरती टाकायचे मी नंतर. त्यांना सगळी रेसिपी ऑलरेडी सांगितली. ओके, थँक्यू सो मच. हा आपला पराठा आता बनून रेडी आहे. ठीक आहे, आता आपल्याला हा तव्यावरती मस्त शेकून घ्यायचा आहे. तव्याला अगोदर थोडंसं तूप लावायचं. तूप लावलं की धूर होतो, म्हणून पटकन टाकायचं. पौष्टिक आणि हेल्दी खूप छान असे पराठे आहेत. नक्कीच तुम्ही सुद्धा बनवा. हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बर्गरच्या वरतून पण तीळ. थोडस लाटून झालं ना की मग असे वरतून मस्त तीळ टाकायचे असे, आणि मग परत लाटायचं. म्हणजे तीळ एकदम छान त्याला चिटकतात आणि दिसायलाही छान दिसतं. आता हा आपला वरचा पराठा झालेला आहे, त्याला तूप लावायचं. आता पहिलाच पराठा आम्ही आईला देणार आहे. तर आईला तुम्हाला सांगेलच ते कसा झालाय पराठा. पराठ्याला ना एका साईडनेच तूप लावायचं आणि दुसऱ्या साईडला ना खाली घेतल्यानंतर तूप लावायचं. म्हणजे ते तूप जास्त धूर पण नाही होत. आपले पराठे बनवून झालेले आहेत आता. आणि मी तुम्हाला जसं अगोदर सांगितलेलं की आपली सिक्रेट चटणी असणार आहे पराठ्यांसोबत खायची, तर ती तुम्हाला दाखवते आता मी कशी बनवायची आहे. जे आम्ही प्रत्येक पराठ्याबरोबर हीच चटणी आम्ही बनवतो नेहमी. म्हणजे पालकचे पराठे असू दे, मेथीचे पराठे असू दे, त्याच्यासोबत पण ही खूप छान लागते. चला तर मग आपण बघूया कशी बनवायची आहे चटणी. चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा पुदिना, ही कोथिंबीर, हिरवी मिरची,
ही डाळ, भाजलेली चणा डाळ, हे दही आणि इथे आहे हे मीठ, काळं मीठ, चाट मसाला आणि जिरा पावडर. फक्त एवढंच लागणार आहे चटणीसाठी. आणि आता बस आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं टाकायचं आहे. हा पुदिना, कोथिंबीर, हे प्रमाण तुम्हाला जर कोथिंबीरचा फ्लेवर जास्त पाहिजे असेल तर कोथिंबीर जास्त घ्या, पुदिन्याचा फ्लेवर जर जास्त पाहिजे असेल तर पुदिना जास्त घ्या. याच्यामध्ये ही डाळ आणि हे सगळे मसाले. याच्यामध्ये जास्त असं काही टाकायला लागत नाही, त्याचे स्वतःचेच फ्लेवर इतके छान आहेत ना पुदिना कोथिंबीरचे, खूप मस्त लागते ही चटणी. आणि याच्यामध्ये बस थोडंसं दही आत्ता टाकायचंय, एकदम थोडंसं आत्ता टाकणार आपण आणि बाकीचं नंतर. चलो, हे बघा ही चटणी अशी वाटून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे जे राहिलेलं सगळं दही आहे हे टाकायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लम्स पण नाही राहत आणि टेस्ट पण मस्त लागते, कारण सगळं एकजीव होतात मसाले दह्यामध्ये. आता हे जास्त नाही फिरवायचं आपल्याला, बस 1-2 वेळा फिरवायचं आणि बंद करायचं, नाहीतर ते सगळं बाहेर येते ती चटणी. आपली ही चटणी इथे रेडी आहे. आता बस त्याच्यामध्ये टाकायची आणि पाहिजे तेव्हा घ्यायची. कलरही बघा किती सुंदर आला या चटणीला. जशी ती दिसायला छान दिसते ना, तेवढीच ती टेस्टी आहे हा खाण्यासाठी. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की चटणी कशी लागते. चला आता आपण हा पराठा देऊया अहिल्याला. पपईच्या रेसिपीज लोक बनवतात ना, तर तेव्हा मी बघितलंय की पपई किसल्यानंतर मग त्याचं ते पाणी पिळून काढणार आणि मग ती रेसिपी बनवणार. मग त्याचा फायदा काय ना, की पपई खाऊन काय फायदा, त्याच्यातलं सगळं आपण पौष्टिकपणा काढून टाकतोय त्या रसा थ्रू. तर तसं न करता तुम्ही पपई किसून घ्या पराठे बनवताना आणि ते त्याच्यामध्ये पीठ टाकलं ना की अगोदर असंच मळा, कारण पपईला पाणी सुटतं आणि जर पाण्याची गरज असेल ना तरच ते पाणी टाका, नाहीतर मग तुम्ही पपई किसल्यानंतर पीठ टाकलं आणि लगेच पाणी टाकलं ना तर मग ते पीठ खूप पातळ होतं, मग पराठे लाटायला सुद्धा जमत नाहीत. त्याच्यासाठी पपई किसल्यानंतर त्याला जो रस सुटतो ना त्याच्यातच तुम्ही पीठ मळून घ्या. ही खूप महत्वाची टीप आहे, ही लक्षात ठेवा, कारण पराठे फसण्याचे चान्सेस इथेच जास्त आहेत. कारण त्या पपईला पाणी सुटतं ना, त्या पाण्यामध्ये तुमचं पीठ बरोबर मिक्स होऊन जातं, त्याच्यामुळे पाणी अजिबात टाकू नका. शेवटी तुम्हाला जर पपई कमी असेल आणि पीठ तुम्ही जास्त युज केलं तरच पाण्याची शक्यता असते, नाहीतर पाण्याची गरज पडणार नाही. कशी वाटली तुम्हाला आमची पराठ्यांची रेसिपी ते आम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा बरं का, कारण कच्च्या पपईचे फायदेही खूप आहेत, डायजेशनसाठी सुद्धा फायदे आहेत आणि वेट लॉस ज्यांना करायचे तर त्यांनी नक्कीच खा, कारण त्याच्याने वजन वगैरे वाढत नाही. काहींना भीती असते की पराठे खाल्ले की वजन वाढणार, म्हणून खूप जण खात सुद्धा नाहीत. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, पपईने वजनही वाढत नाही, त्याच्यामुळे तुम्ही नक्की खाऊ शकता. यस, पपईने वजन वाढतच नाहीये आणि पपई एकदम हेल्दी आहे. आणि जे कुणी पपईची भाजी खात नसेल तर त्याने नक्कीच पराठे बनवून खा, कारण पराठे सगळ्यांनाच आवडतात, त्याच्यावर चटणी असते टेस्टी त्याच्यामुळं. आणि कुणी पराठे बनवतात ते कमेंट करून सांगा. भाजी तर मला वाटतं बहुतेक जण बनवतात पपईची भाजी, पण पराठे मला नाही वाटत म्हणजे जास्त कोणी बनवत असेल. तर नक्कीच तुम्ही बनवा, खूप हेल्दी आहे, खूप टेस्टी सुद्धा लागतात, लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. ऍक्च्युली ना ते किसतो ना आपण, त्याच्यामुळे कळतच नाही कशाची भाजी येते आणि त्याची टेस्ट एवढी भारी लागते ना. मग जे लोक खात नाही ना तुमच्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये, त्यांच्यावरती तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. त्यांना खाल्ल्यानंतर सुद्धा विचारा की कसले पराठे खाल्ले, त्यांना कळणार सुद्धा नाही कसले पराठे. आणि नक्की तुमच्याकडे कुणी पाहुणे येणार सर ना, तर त्यांना सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता आणि त्यांना खूप आवडेल. बघा, तुम्ही ट्राय करा, बनवा आणि नक्की कमेंट करून सांगा.
चला तर मग अशाच नवनवीन आपल्या रेसिपी वेगवेगळे व्हिडिओज बघत राहा. चला बाय, Bye. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.